नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावरती बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक किर्लोस्कर. मित्रांनो, आज सुद्धा मी पश्चिम बंगालवरतीच बोलणार आहे. त्या निवडणुकीच्या वरतीच बोलणार आहे. माझं विश्लेषण त्याच दिशेला आहे. आज विषय थोडासा वेगळा आहे, पण मी जे काल म्हणालो, जे शीर्षक दिलंय ह्या कालच्या व्हिडिओला, त्या शीर्षक काय आहे तर भारतवर्ष जे निवडणूक आता लढवते पश्चिम बंगालमध्ये, ती विजयासाठी लढवते. भारतवर्ष लढवते, ना की फक्त पश्चिम बंगालची जनता लढवते, आणि ते सुद्धा विजयी होण्यासाठी. लक्षात आलं का? ही निवडणूक का लढवली गेली तर विजयी होण्यासाठी. कोणाचा विजय तर सनातनचा विजय, सनातनची पुनर्बांधणी. मित्रांनो, ही गोष्ट समजणं आवश्यक आहे. पश्चिम बंगालची निवडणूक, याची सुरुवात, निवडणुकीचे निकाल यानंतर पश्चिम बंगाल हे उदाहरण ठरणार आहे सनातनच्या पुनर्बांधणीचं, पुनर्रचनेचं. मित्रांनो, आता हे फक्त पश्चिम बंगालपुरतं मर्यादित आहे का? नाही मित्रांनो. पश्चिम बंगालमधून हळूहळू ते वारे पुऱ्या देशभर पसरणार आहेत. कारण देशाने सुद्धा बघितलंय, समस्त भारतवर्षांनी बघितलेलं आहे, पश्चिम बंगालमध्ये जी परिस्थिती होती ती परिस्थिती आम्ही ज्यावेळी विदेशी आक्रांत येऊन गेलेत, विदेशी आक्रमण करणारे येऊन गेलेत, त्यांनी कसा कब्जा केला आहे भारतावरती, राज्य केलं, शासन चालवलं, प्रशासन चालवलं, हे एका पश्चिम बंगालच्या त्या राज्याने दाखवून दिलं. म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यावेळी काँग्रेसने तिथे राज्य केलं त्या दरम्यान, त्यानंतर CPMने जे राज्य केलं 35 वर्ष, त्यानंतर आता तृणमूलने जे राज्य केलं, शासन आणि प्रशासन चालवलं, ते सगळं पाहता त्यांना ज्यावेळी विदेशी आक्रांता येऊन गेलेत आणि त्या विदेशी आक्रांतांनी कसं काय आपल्याला गुलाम करून ठेवलं, आपले मुसक्या बांधून ठेवले, हे या पश्चिम बंगालने दाखवून दिलं आणि त्या राजकारत्यांनी दाखवून दिलं, अगदी ममता बॅनर्जीपर्यंत. लक्षात आलं का? हे सर्व एक उदाहरण होतं, जिवंत उदाहरण. स्वतंत्र भारतामध्ये भारत कसा पारतंत्र्यात राहिला, का राहिला, त्याला कारण काय आहे, त्याच्या मागे काय परिस्थिती आहे, काय स्थिती आहे, हे का पश्चिम बंगालने आपल्याला दाखवलं. तो चित्रपट होता असं समजा, आणि त्या चित्रपटामध्ये आपल्याला दाखवलं जाते की विदेशी आक्रांतांनी आपल्यावरती कसं काय राज्य केलं. याला कारण का तर हिंदू हा सहिष्णू आहे, सनातनी हा सहिष्णू आहे. आणि काय म्हणतो तो, काय समजतो तर वसुधैवम कुटुंबकम. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, जर पाहुणा आपल्या घरी आला तर आपण काय म्हणतो, देवो भव, अतिथी देवो भव. आणि आपण अशा अतिथींना आपल्या घरात घेतलं आणि त्याची देवासारखी पूजा केली, त्याला देवासारखा मानसन्मान दिला. नंतर त्या अतिथीने काय केलं, आपले एक म्हण आहे मराठीमध्ये, भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. आता त्या अतिथीला ओसरी दिली, त्या अतिथीने काय केलं, हातपाय पसरायला लागलं, आणि शेवटी तुमच्या घरावरती त्यांनी ताबा मिळवला. लक्षात आलं का? ह्या तीन कारणामुळे आपण गुलाम राहिलो. आणि त्यामुळे अगदी ग्रीक, डच, पोर्तुगीज, इंग्रज, मोगल अशा आक्रांत येऊन गेले, अनगणित आक्रांत येऊन गेले, आणि त्यांना आम्ही अतिथी म्हणून पहिल्यांदा मान सन्मान दिला, आपल्या घरात घेतलं, या भारतवर्षात घेतलं, आणि त्यांनी काय केलं, हातपाय पसरत गेलेत. लक्षात आलं का? आणि ह्या भारताचे तुकडे पडत गेले, ह्या भारताचं विभाजन करत गेले. लक्षात येते का तुमच्या मी काय म्हणतोय ते? आणि ही विभाजन करण्याची जी मनोधारणा होती, जी वास्तविकता होती, ती आता लक्षात आलेली आहे. कोणाला? भारतीय जनतेला, भारतवर्षाला लक्षात आलेली आहे. त्यामुळे मी ह्या मागच्या व्हिडिओला शीर्षक दिलं होतं ते काय, समस्त भारतवर्षाने ही निवडणूक लढवली आहे आणि तो विजयी होण्यासाठी प्रयत्न करतोय. ती विजयी होणार असा त्याने उद्दिष्ट ठेवलेलं आहे समस्त भारताने. फक्त पश्चिम बंगालची जनता लढत नव्हती किंवा फक्त मतदान करणार होती, नाही मित्रांनो. त्यांना बळ कोणी दिलंय तर समस्त भारताने बळ दिलंय. मनोधैर्य कोणी उंचावलंय त्या पश्चिम बंगालच्या जनतेचं तर समस्त भारताने. लक्षात आलं का?
म्हणून समस्त भारताचे म्हणून काय होतो, केंद्र सरकार, शासन आणि प्रशासन म्हणजे समस्त भारत आलं, त्यांनी येऊन मदत केली आहे मनोधैर्य वाढवण्यासाठी. त्यामुळे आता ह्या पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला युग परिवर्तन होताना दिसेल. म्हणजे परत एकदा आपण सनातनकडे, सनातनच्या पुनर्बांधणीकडे जातोय, पुनर्रचनेकडे जातोय असं पाहायला मिळेल. आणि हे मुद्दे सगळे आपल्याला कुठे दिसलेत, तर या पश्चिम बंगालमध्ये. इतकी वर्ष आम्ही पारतंत्र्यात का काढली, या विदेशी आक्रांतांनी आम्हाला पारतंत्र्यात का ठेवले, याचे जिवंत उदाहरण तुम्हाला कुठे मिळालं, लाईव्ह दर्शन कुठे मिळालं, तर पश्चिम बंगालमध्ये. आणि इतकी वर्ष ते आपण पाहत होतो, उघड्या डोळ्यांनी पाहत होतो, त्याचा अनुभव घेत होतो. लक्षात आलं का? हेच ते वास्तव आहे. आणि ह्याच वास्तवामुळे आपल्याला पश्चिम बंगालपासून जी सुरुवात मिळेल, श्री गणेशा पाहायला मिळेल, तो म्हणजे सनातनच्या पुनर्बांधणीचा, पुनर्रचनेचा. आणि तो तिथेच मर्यादित राहील का? फक्त पश्चिम बंगाल पुरताच मर्यादित राहील का? नाही मित्रांनो, तो हळूहळू पूर्ण भारतामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हळूहळू या वसुंधरेवरती पाहायला मिळेल. त्यावेळी तुम्ही म्हणू शकता काय, वसुधैवम कुटुंबकम. लक्षात आलं का? वसुधैवम कुटुंबकम तुम्ही कधी म्हणाल, ज्यावेळी ह्या सनातनची बांधणी, पुनर्रचना तुम्हाला पूर्ण जगभर होताना दिसेल. आणि त्याची सुरुवात कुठून झालेली आहे, तर पश्चिम बंगालपासून. त्यामुळे पश्चिम बंगालच्या निवडणुकीला तुम्ही ह्या दृष्टीने बघा, ह्या दृष्टिकोनातून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ते वास्तव आहे मित्रांनो. कारण सगळे जे काही मुद्दे होते आपण गुलाम होण्याचे, ते सगळे मुद्दे तुम्हाला त्या पश्चिम बंगालमध्ये दिसून आले. त्यामुळे आता त्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्या मुद्द्यांकडे नजरअंदाज करून चालणार नाही. त्या मुद्द्यांवरती लक्ष देऊन, ते वास्तव लक्षात घेऊन आपल्याला आपले उद्देश आणि उद्दिष्ट सफल करावी लागतील. आणि उद्देश आणि उद्दिष्ट काय असतील आता, तर सनातनची पुनर्बांधणी. मित्रांनो, भाऊ तोरसेकर यांच्या एका व्हिडिओमध्ये मी ऐकलं होतं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की पश्चिम बंगालमधील जे एक्स मुसलमान आहेत ते आता घर वापसी करायला सुरुवात करते. आणि ते लाखोनी आहेत. जर मुद्दा असेल तिथे, असेल नाही आहेच. आणि फक्त पश्चिम बंगालमध्येच आहे का? नाही मित्रांनो, समस्त भारतात आहे. हे जे काय एक्स मुसलमान म्हणतात, स्वतःला म्हणवतात, ते परत एकदा सनातनकडे वळत आहेत. कारण त्यांना कळलं सनातन म्हणजे काय आहे. सनातन म्हणजे काय आहे, तर ब्रह्मांडाचं, या सृष्टीचं कायदे आणि नियम पाळणं म्हणजे सनातन. त्या कायद्यानुसार चालणं, त्या नियमानुसार चालणं म्हणजे सनातन आहे. सनातनी वास्तव हे माझं यूट्यूब चॅनल आहे, जाऊन पहा. मी सनातन म्हणजे काय आहे तिथे अगदी सविस्तर मांडलेलं आहे, अनेक व्हिडिओंमधून, अनेक उदाहरणामधून. लक्षात आलं का? पण मित्रांनो, हे जे काय आपलं परिवर्तन होते आहे, त्या परिवर्तनामध्ये जर उद्या सकाळी ते एक्स मुसलमान जर सनातनकडे वळे, ते जर घर वापसी करायला लागले, तर फक्त इस्लाममधूनच नव्हे, तर ईसाईसुद्धा म्हणजे ख्रिश्चनसुद्धा किंवा इतर जे तथाकथित धर्म आहेत, त्या धर्मांमधून सुद्धा बहुसंख्याने सनातनकडे वळलेले तुम्हाला पाहायला मिळतील. सनातनची वास्तविकता त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असेल आणि ते त्यांना कळते आहे. जर आपल्याला उन्नती करायची असेल, उन्नत व्हायचं असेल, प्रगती करायची असेल, जर आपल्याला विकास करायचा असेल, विकास घडवायचा असेल, जगा आणि जगवा हा सिद्धांत पाळायचा असेल, मानव धर्म पाळायचा असेल, तर आपल्याला सनातनकडे वळणं आवश्यक आहे. हे आता प्रत्येक भारतीय मानवाच्या, भारताच्या प्रत्येक नागरिकांच्या लक्षात यायला लागलंय, मग तो कुठल्याही तथाकथित धर्मातला असो. म्हणून मी म्हणालो मित्रांनो की परत एकदा आपण युग परिवर्तनाकडे चाललोय. त्याची सुरुवात कधीच झाली, 2014 पासून. लक्षात आलं का? 2014 पासून त्याची सुरुवात झालेली आहे युग परिवर्तनाची. कारण युग परिवर्तन जर करायचं असेल, सनातनी करायचं असेल, तर भारतातूनच सुरुवात करावी लागेल. आणि हीच सुरुवात भारतातून नरेंद्र मोदीजींनी केलेली आहे. सनातनचं वास्तव जगासमोर मांडत आलेले आहे, ते दाखवत आले ते वास्तव काय आहे. म्हणून मी म्हणालो युग परिवर्तनाची सुरुवात झालेली आहे, पण सनातनची पुनर्बांधणी ती कशी करायला हवी, कोणत्या स्थितीत, कोणत्या परिस्थितीत करायला पाहिजे, काय नियम पाळायला पाहिजे, काय करायला पाहिजे, काय करायला नको, काय करायला नको आहे, आपण काय करायला पाहिजे हे नंतर पाहूया आपण. पण काय करायला नको
आपल्याकडून काय चुका घडत गेल्या, आपण कुठे कमी पडलो, आपलं कुठे दुर्लक्ष झालं, हे या पश्चिम बंगालने दाखवून दिलं. म्हणजे जे आक्रांत येऊन गेलेत, आपल्यावरती आक्रमण करून गेलेत, राज्य करून गेलेत, शासन प्रशासन चालवून गेलेत, अगदी त्या इंग्रजांपर्यंत, ते कसे काय करून गेले, कारण काय होतं त्याच्यामागे, आपली कमजोरी काय होती, आपली कमतरता काय होती, आपल्या उणीवा काय होत्या, या पश्चिम बंगालने आपल्याला लाईव्ह दाखवून दिल्या. लक्षात आलं का? गेल्या या 70-75 वर्षामध्ये लक्षात येते का मित्रांनो? त्यामुळे जे काय भरघोस मतदान झालं, जी काय सुनामी आली, मतदारांची सुनामी आली, जे काय वादळ आलं, आणि त्या वादळामध्ये ते चक्रीवादळ म्हणा किंवा त्या समुद्राची आलेली ती मोठी लाट म्हणा, सुनामीची लाट 1000 मीटर उंचाची असो किंवा 100 मीटर उंचाची असो, त्या लाटीने सर्वांना अगदी धुवून नेलं असं म्हणायला हरकत नाही. कारण जे काय मतदार बाहेर पडले, 92% वरती भूतो ना भविष्यतो जे मतदान झालं या भारतवर्षात, ती म्हणजे एक सुनामी होती, तो एक प्रलय होता. लक्षात आला का? आणि ह्या प्रलयामध्ये काय होते तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे जे अधर्मी आहेत त्या अधर्म्यांचा नाश होतो. तेच महाभारतात तुम्हाला पाहायला मिळेल असेल. आणि हे महाभारताचंच युद्ध सुरू आहे. आणि कोणामध्ये युद्ध सुरू आहे तर धर्म आणि अधर्मामध्ये. आणि धर्म आता एवढा प्रबळ झालाय, ताकदवान झालाय की तो आता अधर्माचा खात्मा केल्याशिवाय शांत बसणार नाही, अधर्माला नेस्तानाभूत केल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी त्याची आता मनोधारणा झालेली आहे. असे त्याची आता उद्देश आणि उद्दिष्ट निर्माण झालेली आहे. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि हे कोणी दाखवून दिलं तर त्या ममता बॅनर्जीने. त्यामुळे ममता बॅनर्जीचे आभार माना. जी काय अराजकता केली तिने, अगदी शिगेला पोचवली अराजकता, अगदी सर्व मर्यादा उल्लंघन केले त्यांनी. काँग्रेसने नाही केलं किंवा CPMने नाही केलं, त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन तिने ह्या मर्यादा उल्लंघन केली. त्यामुळे तिचेही आभार माना. तिचा आभार का माना म्हणतोय? कारण आम्हाला तिने दाखवून दिलं सनातन काय आहे, सनातनची वास्तविकता काय आहे. आपण गुलामी का पत्करली, का आपल्यावरती आक्रांत येऊन आपल्याला गुलाम बनवून ठेवलं, हे तिने दाखवून दिलं. त्यामुळे तिचे आभार माना. जे काय ती करत होती, म्हणजे अगदी निवडणुकीच्या पूर्वी, निवडणुकीच्या दरम्यान आणि आता निवडणूक झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला दिसून येईल ती अराजकता दिसून येईल. लक्षात आलं का? ते शांत बसणार नाहीत. त्यांचा पराभव झाला की ते शांत बसणार नाही, कारण ते पराभव स्वीकारणार नाहीये. आणि ममता बॅनर्जींनी तो पराभव स्वीकारलेला नाहीये आणि ती दाखवून देते. प्रत्येक आपल्या वक्तव्यातून, प्रत्येक आपल्या कृतीतून दाखवून देते की तिने तो पराभव स्वीकारलेला नाहीये, आपली हार स्वीकारली नाहीये. ती नाना प्रकारे, नाना तऱ्हेने त्याला दोष देण्याचा प्रयत्न करेल. त्या भारतीय जनता पार्टीला सरकार स्थापन झाल्यानंतर सुरळीत सरकार चालवू देणार नाही ती. त्याच्यात अनेक ते प्रावधान निर्माण करेल, अनेक ती अडचणी निर्माण करेल, अनेक बॅरिकेड निर्माण करणे ती. कारण शेवटी काय आहे, तिने पराभव स्वीकारलेला नाही आहे. आणि ह्या सर्व कृतीतून, ह्या सगळ्या गोष्टीतून ती आणखीन ह्या भारतवर्षाला, ह्या भारतीय जनतेला लक्षात आणून देईल की आपण गुलाम का राहिलो, आपण ह्या सनातनच्या बाहेर कसा पडलो, का पडलो, आपल्याला सनातनपासून कोणी दूर नेलं, सनातनची जी नाळ आपली घट्ट बांधली होती ती कोणी तोडली, हे अगदी स्पष्टरित्या तुम्हाला दिसून येईल या वर्ष, दीड वर्षामध्ये. त्यामुळे पश्चिम बंगालचे राजकारण, पश्चिम बंगालची निवडणूक, त्या निवडणुकीचे निकाल आणि निकालानंतर येणारी परिस्थिती, या सर्व स्थितीतून आपल्याला काय दिसून येईल, पुढे जाऊन पश्चिम बंगालची जनता आणि भारतीय जनता हे युग परिवर्तनाकडे अगदी वेगाने चालतील. त्या सनातनची पुनर्बांधणी करायला वेगाने चालतील, पुनर्स्थापना करण्यासाठी वेगाने चालतील. हे तुम्हाला पाहायला मिळेल आणि हेच ते वास्तव आहे. मित्रांनो, लक्षात आलं का नक्की काय घडते आहे? पश्चिम बंगाल हे उदाहरण आहे समस्त भारताला, समस्त विश्वाला, की आपण सनातनपासून दूर गेल्यानंतर काय स्थिती आणि परिस्थिती निर्माण होते. सनातन म्हणजे काय ते तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं आहे. आणि समजून घ्यायचं असेल तर सनातनी वास्तव हे माझं यूट्यूब चॅनल पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्या चॅनलची.
म्हणजे आपण परत एकदा सनातनचा वास्तव समजून घेतोय आणि त्या दिशेने प्रवास करतोय. लक्षात आला का मित्रांनो? म्हणून या निवडणुकीला किंवा निवडणुकीच्या निकालाला तुम्ही आणि निकालानंतर येणाऱ्या परिस्थितीला कोणत्या दृष्टीने पहा? तर सनातनची पुनर्बांधणी, पुनर्रचना, हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्स मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.